12वी पास उमेदवारांना बीएसएफ मध्ये भरती आलेली आहे। चांगल्या जागा आहेत, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर बघा, एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये ही जी आहे तर ती संपूर्ण जाहिरात आलेली आहे। तर याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल या पदासाठी जाहिरात आलेली आहे। बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल, कशाचं हेड कॉन्स्टेबल? रेडिओ ऑपरेटर अँड रेडिओ मेकॅनिक, हे जे दोन डिपार्टमेंट आहेत तर याच्यामध्ये भरती आलेली हेड कॉन्स्टेबल या पदासाठी। आणि इथं 12वी पास उमेदवार जो आहे तर तो फॉर्म इथं भरू शकतो। बघा, पोलीस भरतीची जाहिरात जी आहे तर ती कोणत्याही क्षणी येऊ शकते। मे बी हा व्हिडिओ पाहत असाल आणि त्याच्या आधी ही जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते, आणि याची तुमची तयारी व्हावी संपूर्ण, याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने फक्त 199 रुपयात संपूर्ण पोलीस भरतीची बॅच, ज्याच्यामध्ये तुमचे सर्वचे चारी विषय असतील, सर्व लेखी परीक्षेची तयारी आता फक्त एका रिचार्ज पेक्षा कमी किमतीमध्ये जे आहे तर ते तुम्हाला इथं मिळणार आहे। तर आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच आमचा हा नंबर आहे 88 88 99 61 16, याला कॉल करा, अधिक माहिती तुम्ही विचारू शकता। बघा, पदाचं नाव काय आहे? हेड कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर अँड रेडिओ मेकॅनिक। रेडिओ ऑपरेटरचे 910 पद आहेत आणि रेडिओ मेकॅनिकचे 911 पद आहेत। अशी जवळपास 1121 पद आपल्याला इथे जे आहेत तर ते बघायला मिळतात। आता वॅकन्सी मध्ये नुसार जर पाहिलं कॅटेगरी नुसार, तर बघा ओपन साठी बघा रेडिओ ऑपरेटर हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरच्या 276, ईडब्ल्यूएस 59, ओबीसी 350, एससी 127, एसटी 98, तर असे 910 जागा आहेत। पुन्हा हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिकच्या बघा ओपनच्या 64, ईडब्ल्यूएस 16, ओबीसी 82, एससी 28, एसटी 21, अशा 221 जागा, आणि एकूण जर आपण पाहिलं तर 1121 जागा संपूर्ण भारतामधून ते भरणार आहेत। शैक्षणिक पात्रता काय पाहिजे? सगळ्यात आधी तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे। बघा, 12वी उत्तीर्ण पाहिजे, 60% गुणांचं। बघा, दोन्ही पदांसाठी काय आहे? 60% गुणांचं 12वी उत्तीर्ण पाहिजे। पण 12वी कशी पाहिजे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ पाहिजे तुमचा, म्हणजे पीसीएम ग्रुप पाहिजे। म्हणजे इव्हन तो यांना काय म्हणायचं की तुम्ही सायन्स केलं पाहिजे, सायन्स केलं पाहिजे, 12वी सायन्स पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, किंवा त्यांचं काय म्हणणं आहे, किंवा आयटीआय पण चालेल, पण तो आयटीआय कशामध्ये असावा? रेडिओ अँड टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कम्प्युटर ऑपरेटर और प्रोग्रामिंग असिस्टंट, डेटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, डेटा एंट्री ऑपरेटर, याच्यामध्ये तुमचा आयटीआय असावा तरी तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुमची 12वी नसेल, 10वी प्लस आयटीआय असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात। पण जर तुम्हाला 12वी बेसिसवर जायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे विषय पाहिजे तुमच्याजवळ, म्हणजे तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये बायोलॉजी नाही चालणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिक्स, केमिस्ट्री, बायो केलं तर नाही चालणार, मॅथ हा विषय पाहिजेच त्याच्यामध्ये। पुढचं वयाची अट आहे 18 ते 25 आहे, आणि 23 सप्टेंबर 2025 रोजी हे तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। एससी एसटी ला 5 वर्षाची सूट आणि ओबीसी ला मात्र 3 वर्षांची सूट, अशा पद्धतीने ही वयांची अट तुमच्यासाठी असणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाच्या तारखा पाहिला, बघा फॉर्म भरणं सुरू झालेले आहे 24 ऑगस्ट पासून। फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने जे आहेत तर ते भरायचे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2025, त्याच्या आधीच तुम्हाला फॉर्म भरायचे। एक्झाम डेट, रिझल्ट डेट, ऍडमिट कार्ड, करेक्शन डेट हे काय अजून आलेलं नाही, जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सर्व अपडेट्स मिळत राहतील। बघा, अर्ज शुल्क जे आहे तर ते 100 रुपये आहे। ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि जनरल साठी, एससी एसटी फिमेल यांच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क नाही आहे, हे लक्षात ठेवा। याला पगार जर पाहिला तर याची लेवल 4 आहे 7th सीपीसी नुसार, म्हणून याचा पेमेंट जातं 25,500 ते 81,100। सोबत तुम्हाला जे काही वेगवेगळे भत्ते असतात, अलाउन्स असतात, सिक्युरिटी अलाउन्स असतो, तर तो पण इथं भेटत असतो। निवड प्रक्रिया जर पाहिली तर पहिल्या टप्प्यात पहिला जो कार्यक्रम असतो तुमचा काय असतो? बघा, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अँड फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, म्हणजे काय तुमची मैदानी चाचणी पहिली होत असते। मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची काय होत असते? लेखी परीक्षा होत असते, आणि त्यासोबतच जो रेडिओ ऑपरेटर आहे त्याला डिक्टेशन अँड पॅराफ्रेझिंग नावाची एक स्किल टेस्ट असते, ती पण द्यावी लागते, आणि शेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन होतं। अशा पद्धतीने तुम्ही बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल बनू शकतात। बघा, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट मध्ये म्हणजे तुमच्याजवळ शारीरिक काहीतरी मानक असलं पाहिजे, म्हणजे पुरुष जो असेल, पुरुष त्याच्यासाठी उंचीची अट किती आहे? 162.5 सेंटीमीटर, आणि चेस्ट जी आहे तर ती 76 आणि फुगवून 81 सेंटीमीटर एवढी जी आहे तर ती झाली पाहिजे। हे एसटी साठी आहे। पुन्हा ओपन
ओबीसी ईडब्ल्यूएस एससी साठी 168 सेंटीमीटर हाईट पाहिजे, चेस्ट त्यांना 80-85 एवढी जी आहे तर ती पाहिजे. त्यासोबत ज्या महिला असतील, महिलांना उंचीचा क्रायटेरिया आहे, जे कोणी ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस एससी मध्ये असेल 157 आणि एसटी वाल्यांसाठी 154 सेंटीमीटर आपल्याला इथं हाईट बघायला मिळते. ही टेस्ट झाल्यानंतर पहिले तर तुमचे मोजून झाल्यानंतर वजन उंची ते काय असेल मोजून झाल्यानंतर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी बघा रनिंग असते, धावणे असतं, 1600 मीटर चा ग्राउंड 6.5 मिनिटात कंप्लीट करायचे. तेच महिलांना 800 मीटरचा ग्राउंड 4 मिनिटात कंप्लीट करावा लागतो. लॉंग जंप आहे, उंच उडी आहे, 3.6 मीटर 3 चान्स मध्ये दिले जातात. 9 फीटचे आहे, 3 चान्स दिले जातात. पुन्हा हाय जंप आहे, 1.2 मीटर हे 3 चान्स दिले जातात आणि 3 फीट साठी 3 चान्स हे महिलांना इथे दिले जातात. हे तुमची मैदानी चाचणी असणार आहे. त्याच्यानंतर तुमची होणार आहे लेखी परीक्षा. लेखी परीक्षा 2 तासांसाठी होणार आहे, 200 गुण असणार आहेत. याच्यामध्ये जर सेक्शन पाहिलं तर 1, 2, 3, 4 सेक्शन असतील. बघा पहिला असेल फिजिक्स, हा 12वी लेवलच्या याच्यावर 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी. दुसरं मॅथमॅटिक्स 12वी लेवलच्या याच्यावर 20 प्रश्न 40 गुणांसाठी. केमिस्ट्री असेल 20 प्रश्न 40 गुण. इंग्लिश आणि जनरल नॉलेज 20 प्रश्न हे 40 गुण जे आहेत तर ते पाहायला मिळतील. सोबतच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे 0.25 म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या फेज मध्ये पहिली फेज आणि दुसरी फेज म्हणजे रिटन टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर रेडिओ ऑपरेटर या पदासाठी डिक्टेशन टेस्ट किंवा स्किल टेस्ट होते, ज्याच्यामध्ये बघा पॅराग्राफ रीडिंग टू टेस्ट प्रोफिशियन्सी इन प्रोनाउन्सिएशन अँड रीडिंग ऑफ दी कॅन्डिडेट्स हे चेक केलं जातं. हे 50 मार्कांचे असते आणि हे क्वालिफाईंग इन नेचर असतं. आलं लक्षात तुम्हाला. डिक्टेशन टेस्ट इन इंग्लिश मीडियम इंग्लिश रायटिंग 150 शब्द इथं तुम्हाला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे आणि याच्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात. त्यासोबतच पोलीस भरतीची तुम्हाला तयारी करायची असेल तर महाराष्ट्रातून सर्वात चांगली फॅकल्टी आणि योग्य जे आहे तर ते प्राइस मध्ये आम्ही तुम्हाला इथं उपलब्ध करून देत आहोत. 199 रुपये प्लस जीएसटी या प्राइस मध्ये तुम्हाला आपला संपूर्ण कोर्स जो आहे तर तो बघायला मिळणार आहे. बघा इग्नाइट पोलीस भरती नावाने आपला एक चॅनल पण आहे, तर त्याला पण तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की त्या चॅनलवर आता आपण काय केले, एक पीवायक्यू सिरीज सुरू केली की जी लाईव्ह स्वरूपात असेल, तुमच्यासाठी मोफत असेल, तुम्ही ती नक्की जॉईन केली पाहिजे. याच्यासाठीच तुम्ही इग्नाइट पोलीस भरती नावाचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे तर त्याला तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.